जस्ट पोचलेलो आहे फार्म हाऊस जवळ आणि गाडी लावलेली आहे बघा। आमची पुढे आलेली मंडळी बघा, आल्या आल्या लगेच पोवायला। हो गाबडी भरलेली जातात अंडी। आम्ही कोळी लोक कुठेही फिरायला जाऊ दे, चिकन कमी पण मच्छी जास्त येतोय। 12 किलो कोळंबी मेंबर आहेत, शीख मध्ये भुजायला लावलेले आहे आणि बाकीची मच्छी इथे फ्राय करायला लावलेली आहे। मित्रांनो आमची पूर्ण फॅमिली आता संगीत खुर्ची खेळत आहे। दीप्ती मॅडम बघा, ए लवकर लवकर टाइम झालेला आहे, पॅकअप जायचा। पॅकअप नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही सर ऑलस्टार फॅमिली आमची पूर्ण फार्म हाऊसला जाणार आहेत चांदीपला। आज दुपारी आता निघालेत आहे आणि उद्या इव्हनिंग पर्यंत आम्ही तिथेच थांबणार आहेत। सो बाकीची मंडळी आमची बाईकने आणि महिंद्रा पिकअपने पुढे गेलेले आहेत। तो आम्ही उरलेले बाकी थोडेसे इथे मिलिंद, दीप्ती, योगिता वगैरे। आणि आमच्या मृणांची पहिली ट्रिप आहे ही आणि आमच्या रुईची सुद्धा पहिली ट्रिप आहे बघा। रुई हाय कर रुई हाय। सो चला लगेच भेटूया आपण चांदीपला फार्म हाऊसला आणि भरपूर मजा येणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। चला तर भेटूया लगेच चांदीपला। सो आता आलेले आहेत आम्ही, डिझेल टाकून घेतात आणि लगेच निघूया आपण पुढच्या प्रवासाला। नागोरी महाराष्ट्रामध्ये आम्ही चाय प्यायला आलेले आहेत, कारण मिलिंदला चहा प्यायची आहे म्हणून आणि भूकी लागलेली आहे, नाश्ता करूया। पण मुनागी आलेला आहे। आमचे 2 मेंबर गाडीतच थांबलेले आहेत, दीप्ती आणि प्राजक्ता। आणि हे बघा नवीन जोडा चाय प्यायला लागलेला आहे एकत्र। चला तर आता चहाचा आस्वाद घेऊया थोडा। नागोरीमधील चाय आणि मलाई पाव खाऊन आता आम्ही निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी। कधी विरारमध्ये आले तर नागोरीमधील चाय आणि मलाई पाव एकदा खाऊन बघा, मस्त लागतो खरंच, खूपच आवडतो। विरारमध्ये मी आलो तर मलाई पाव खातोच नागोरीमध्ये। चला तर गाडीजवळ पोचलेलो आहोत आपण। वेट मित्रांनो आता आम्ही आहेत मांडवी पोलीस आयुक्ताजवळ। इथून आता वडापाव घेतो आणि पुढून राईट मारून जायचं आहे मातोश्री फार्म हाऊसला। आपली गाडी इथे लावलेली आहे आणि इथून वडापाव घेण्यासाठी आलेले आहे, कारण पुढे मेंबर पोचलेले आहेत आमचे, त्यांना भूक लागली आहे म्हणून वडापाव पाहिजे। तर मिलिंद आता वडापाव घ्यायला लागला। हे बघा मांडवी बाजाराजवळ इथे मांडवी बाजार भरतोय आणि बाजूलाच गावठी कोंबड्या घेऊन बसलेले आहेत। तुम्हाला गावठी कोंबड्या घ्यायच्या असतील मांडवी बाजारातही भेटतील आणि मांडवीच्या रस्त्याने वज्रेश्वरी रोडलाही तुम्हाला भेटतील, तर नक्की या गावठी कोंबड्या पाहिजे असतील तर। वडापाव घेतलेले आहेत, स्पॉन्सर बाय मिलिंद। चला भूकही जास्त लागलेली आहे, खाऊन घेतोय वडापाव लवकर। फायनली आपण पोचलेलो आहोत बघा मातोश्री फार्म हाऊस। इथून राईट मारायचं आहे, मध्ये घुसायचं आहे। चला इथेच मध्ये घुसूया। जवळ पोचलेलो आहे सनराईज फार्म हाऊस, मातोश्री नाही सॉरी, जस्ट पोचलेलो आहे फार्म हाऊस जवळ आणि गाडी लावलेली आहे बघा। आमची पुढे आलेली मंडळी बघा, आल्या आल्या लगेच पोवायला। हा बंगलो आहे ते एकदम सोय आताच करायला लावलेली आहे। आणि हे आमचे नाण्याशेठची सोय लगेच। आमची महिला मंडळी
आमचा मृणांकी आलेला आहे स्विमिंग पूलवर, सर्वांना बघत बसलेला आहे. लहान लहान मंडळी आनंद लुटत आहेत स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा. महिला मंडळ कामासाठी सज्ज आहेत. म्हात्रे दाताल कट करत आहेत. एकदम जम्बो दाताल आणलेले आहेत. दाताळीची साईज बघा, साईज हाता एवढी म्हात्रेच्या हाता एवढी. आणि कटिंगचा सुरा बघा, सुरा दाखव, सुरा दाखव. कडा ओ हो, गाबुडी भरलेली दाताल. तुम्हाला आता फार्म हाऊस टूर करतो. सनराइज फार्म हाऊस. हा मास्टर बेडरूम आहे, AC विथ संडास बाथरूम आणि मोठा हॉल, आणखी एक बाथरूम, किचन. आपण आता वरच्या बाजूला जाऊया. सो एक रूम हा आहे इथे. हा पण मास्टर बेडरूम आहे, पण AC नाही. आणि बाजूला आणखी एक रूम आहे. हे उडून दे मग त्याला पोहायला नाही गॅस. आमचे महिला मंडळ कोळंबी सोकळा लागलेले आहेत. बघा किती कोळंबी आणलेले, 12 किलो. आम्ही कोळी लोक कुठेही फिरायला जाऊ दे, चिकन कमी पण मच्छी जास्त येतोय. 12 किलो कोळंबी, मेंबर फक्त 15. म्हात्रेने तंदुरीसाठी मसाला रेडी केलेला आहे. चिकनही धुवून घेतलेला आहे. लवकरच आज लेग पीस कडक रेसिपी. शीख भुजिंगसाठी कोळसे पेटून झालेले आहे, पण चिकन करायच्या आधी मके घेतलेले आहेत. आणि सर्व मेहनत आमच्या जयेश तांडेलची आहे. स्वतः कोळसे टाकून आगी स्वतःनेच पेटवलेली आहे. सगळं तर कोळसे मस्त पेटलेले आहेत. आणि शीख भुजिंगसाठी शीख मध्ये चिकन भरायला लावलेलं आहे. चमचमीत शीख भुजिंग खायला मिळणार आहे. शीख भुजिंग. मित्रांनो, आमची निशा वहिनी मॅरिनेशन करायला लागलेली आहे मच्छीची. बघा सर्व तिनेच केलेलं आहे. आणि आणि बाकी महिला मंडळ इथे कटिंगसाठी लागलेलं आहे. कांदा कट, टॅमॅटो कटिंग चाललेले आहे. सर्व जेवणाची तयारी. आणि पनीरही फ्राय केलेलं आहे. पनीरचं काय करे आहे, बटर पनीर. एका बाजूला शीख भुजिंग चालू आहे, एका बाजूला आमच्या महिला मंडळी एन्जॉयमेंट चालले. आणि आमचे मित्रमंडळी बघा बसले आहेत कोपऱ्यात गपचूप. जेवायच्यासाठी कोळंबी मसाला बनवलेला आहे बघा. त्या कोळंबी सोळाला महिला मंडळी बसलेली ना, ते सर्व कोळंबी मसाला. बाकी थोडी कोळंबी ठेवलेली आहे. आणि ही पनीर, बटर पनीर बनवलेलं आहे उपवासवाल्यांसाठी. विशाल भाऊची नवीन रेसिपी, बॉईल मक्का, मेवणीज, मिरच्या, चाट मसाला मिक्स. काहीतरी नवीन हां एकदा खाऊन बघा, तो सांगतोय. बघूया, पहिल्यांदा काहीतरी चांगलं बनवलं. आता आपण ट्राय करूया. थोडी मच्छी भुजायला लावलेली आहे, दाताळे आहेत शीखमध्ये भुजायला लावलेले आहेत. आणि बाकीची मच्छी इथे फ्राय करायला लावलेली आहे.
लाव लाव थांब थांब. आमच्या महिला मंडळ आता रात्री 10 वाजता उतरलेले आहेत पोहण्यासाठी. बेडकं बघा बेडकं ही. बेडूक जागेवरच थांबलेला आहे. आलेला आहे पुढे आता उडी मारेल. हा बेडूक मैत्रिणींची वाट बघत आहे. मारली नाही उडी. एकटीला बेडूक बनून फसवलेला आहे सर्वांनी. मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. अजून आमचे महिला मंडळ अजून पोहतच आहेत आणि मित्रमंडळ बघा यांची एन्जॉयमेंट एका बाजूला, ह्यांची एन्जॉयमेंट एका बाजूला. यांचा शो चालू आहे. मित्रांनो आमची पूर्ण फॅमिली आता संगीत खुर्ची खेळत आहे. संगीत खुर्ची. तर चला माड्या चालू कर. चालू कर. संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. बाहेर बाहेर दिव आणि निशा बाहेर बाहेर. आता सेकंड राऊंड चालू आहे. सर्व धुरा आमच्या महेंद्र मात्रेच्या हातात आहे. हे बघा इथे बसलेले आहेत. हा 3rd राऊंड आहे. हे सालच आहे. काली आहे ना. तो 4th राऊंड चालू आहे. 4th राऊंड. आणि मला असं वाटतं का जे चांगल्या स्टेप मारतात ना ते जिंकत आहेत. तो 5वा राऊंड चालू आहे आता. आमचे उपसरपंच अजून आहेत बघा. डान्स बघा उपसरपंचाचा आमचा. आमचे मॅनेजरही अजून आहेत. टीमचे आमच्या ऑल स्टारचे मॅनेजरही अजून आहेत. बघूया.
एक खुर्ची बाकी होती, शेवटी फायनली आलेला आहे. 6वा राऊंड चालू आहे. 6वा राऊंड. 6व्या राऊंड मध्ये फक्त एक लेडीज उरलेली आहे, आमची वर्षाताई. फक्त आमचे मॅनेजर बाद झालेले आहेत आता. मित्रांनो 7th राऊंड चालू आहे. तीन गडी अर्ध्याकडचे हे बघा, भाऊ भाऊ कसे नाचतात. आणि फक्त एकच लेडीज. हे बंकर आहे, बंकर आहे, बंकर माटे बंकर. आमचे मनोज भाऊ, जयेश आळी भाऊ आणि त्यांच्या सोबत आमची वर्षाताई, तिघच उरलेले आहेत. जिंकणार त्या नॉक टू बॉटम एक बियर मारावं लागेल. कोणी जिंकू दे, ऑन द रॉक एक बियर मारावी लागणार आहे. बघूया कोण जिंकतो. चलो लास्ट राऊंड आहे, लास्ट राऊंड बाकी. तर बघूया या लास्ट राऊंडला कोण जिंकतोय. जो जिंकणार तो ऑन द रॉक बियर मारणार आहे. चलो याला सांगतात बंधू प्रेम. दोघे एकत्र जिंकलेले आहेत आणि बियर ही एकत्रच पिणार आहेत. चला बघूया आता. संगीत खुर्चीचे विनर आपले एक आहेत मनोज तांडेल आणि जयेश तांडेल. दोघे एकाच खुर्चीवर बसलेले, दोघं विनर आहेत. आणि त्यांना दोघांना ट्रॉफी देणार आहेत आमचे महेंद्र म्हात्रे, आमचे सरपंच. लवकर या ट्रॉफी घेऊन. ओ हो, मेसी स्टाईल, मेसी स्टाईल. नॉक टू बॉटम आहे. त्यांना फोडून द्या, फोडून द्या त्यांना. नॉक टू बॉटम मारणार आहे त्यांनी. नॉक टू बॉटम, नॉक टू बॉटम दोघं. चला ही बाटली दोघांनी मिळून संपवायची आहे, कारण हे विनर आहेत. चला बघूया. ओके, अर्धी बाटली आमच्या मनोज तांडेलने पिलेली आहे आणि अर्धी बाटली जयेश तांडेलने. कडाक. 12 वाजायला फक्त 1 मिनिट आहे आणि दीप्तीचा वाढदिवस आहे. तिला सरप्राईज द्यायचा आहे. विशाल भाऊंनी केक घेऊन आलेला आहे संध्याकाळी. सर्व मंडळी आमची रेडी आहे. ही बघा, सर्व मंडळी रेडी आहे. फक्त दीप्तीला घेऊन यायचं आहे आणि दीप्ती आलेली आहे. तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे? मी आनंद आहे असे विसरू शकत नाही. सरप्राईज तू एक्सेप्ट केलेलं का? असा वाढदिवस तुला कधीच असा साजरा झाला नसेल.
भारी वाढदिवस साजरा झालेला आहे. आणि बाकीची मंडळी आमची अजून पोवत आहेत, ते बसलेले आहेत पार्टीला. बाकीची मंडळी आमची बघा, महिला मंडळ झोपायला गेलेले आहेत आणि उरलेली मंडळ अजून 3 वाजलेले आहेत. त्यांचा शो अजून चालू आहे. म्हणजे मला तर वाटत नाही सकाळी 5-6 वाजेपर्यंत यांचं असंच चालू राहणार आहे. हे आमचे 2-3 गाडी बाद झालेले आहेत बघा. कल्पेश सांडेल हे आमचे भाऊजी, हे कौशली बाद झालेला आहे. पण हे बघा, हे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पिचवर खेळणारे खेळाडू आहे. ते कधी बाद न होत. किती चांगले बॉलर आले तरी हे बाद होत नाही. हे खेळाडूच वेगळे आहे. ते यांच्यासमोर तुम्ही बुमरा आणा, अँडरसन आणा, मिचेल स्टार्क आणा, यांना त्यांचे बॉल यार टाकाय काय पडा, यांना कायच होत नाही. हे आउट जातच नव्हतं. सकाळ मित्रांनो, रात्री 4 वाजेपर्यंत एन्जॉयमेंट केलं आणि आता सकाळी 7 वाजता सुटल्यात. आणि त्यात ते विशाल भाऊ आणि देवेन भाऊ तर पूर्ण रात्र जागेच आहेत, झोपलेच नाही. यांची सकाळ तर डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये. हे बघा म्हात्रे यांची. विहा हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. आमच्या निशा वहिनीने सकाळ सकाळी सर्वांसाठी स्पेशल चाय बनवलेली आहे. तंदुरी चाय, तंदुरी चाय. आणि त्याचा आस्वाद आमचा छोटा काळी भाऊ घेत आहे. आमची विहा आमच्या सोबत आलेली आहे मटण घ्यायला आणि थोडंसं चिकन घ्यायला लावलेलं आहे फ्रायसाठी. 8 किलो मटण. आमचा मृणांकी फर्स्ट टाइम स्विमिंग पूल मध्ये उतरलेला आहे. सर्वांना बघत आहे आजूबाजूला. ए म्हणू आणि आमची दिवताई नवीन ड्रेस घालून आलेली आहे फोटोशूट साठी खास. व्हिडिओ काढली. एका बाजूला म्हात्रेंनी चिकन मटन सुक्का बनवायला लावलेला आहे आणि एका बाजूला आमची निशावणी बसलेली आहे दाताल फ्राय करायला. ते काय गाबुली आणि ताई गाबुली मॅरिनेशन करत आहे. लवकरच गाबुली वडे तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या महिला मंडळ एकदम रेडी झालेले आहेत आणि आता ते फॅशनचा जलवा दाखवला येणार आहेत. बघाच आता तुम्ही. रेडी. ओ दीप्ती मॅडम बघा. ज्या महिला मंडळी सजून आलेल्या आहेत आणि ते फोटोशूट चालू आहे. फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन सर्वांचं फोटो सेशन चालू आहे. ग्रँड एंट्री तर तुम्ही बघितलीच त्यांची. आता नवीन नवीन लुकवर फोटो काढायला लागलेले आहेत. आमच्या महिला मंडळांचा नवीन ड्रेस आहे एक 1 साइड टी शर्ट आणि त्यांच्या रील्स तुम्हाला संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत बघायला मिळतीलच. ते ठरलेले आहेत सर्वांच्या. बर्थडे गर्लला पाण्यात टाकायला लावलेले आहे. हे घ्या घ्या घ्या. निशा वहिनीने कोळंबी मसाला बनवलेला आहे. जबरदस्त चमचमीत झालेला आहे. आणि आमच्या म्हात्रे भाऊनी मटण बनवलेलं आहे. तो थोड्या वेळात आता जेवतील. एन्जॉयमेंट चालूच आहे. सकाळपासून पोहत आहेत लहान पोरं आणि एका बाजूला आमचे
ज्ञाने भाऊ आताच आलेले आहेत 10 वाजता. त्यांना बोलवलं 7 वाजता, पण 10 वाजता आलेले आहेत. तो मित्रांनो 4 वाजलेला आहे आणि आमचा पॅकअपचा टाइम झालेला आहे. टेम्पोमध्ये सर्व सामान टाकलेलं आहे, आपल्या गाडीमध्ये सामान टाकलेलं आहे आणि आता आपण निघत आहोत. ऑलमोस्ट सर्वच रेडी झालेले आहेत निघायच्याकरता. आपला टाइम इथेच पूर्ण झालेला आहे. 4 वाजलेले आहेत. 4 वाजेपर्यंत आपला टायमिंग होता. 4 नंतर आपला टाइम ऑफ होणार होता. आपला मुणांकी एकदम बोर झालेला आहे, त्याला पण घरी जायचं आहे. हो 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 चाललो आपण आता, गाडी काढतो आपण. चलो. कोण आहे? चलो. काका बघा, काका बघा. कोण कोण आहे? तर आमचा आता टाइम झालेला आहे, घरी जायचा. पॅकअप पॅकअप पॅकअप.